तुला कशाला सगळ्यांच्या चौकशा? जा तू तुझं तुझं काम कर. अगं मावशी आहे मावशी. बाप बिचारी अनाथ आहे ना, राहायला घर नाही आहे. हो का? मीच जाऊन तुझ्या टकलूला सांगते, मग तूच होशील अनाथ. ओ मावशी, दिली की 10 रुपये. आता या तुम्ही. मावशी या. नाही नाही, अहो. थांबा. हे घ्या, हे घ्या, हे 50 रुपये घ्या. आणि कुठेतरी जा आणि छान पोटभर जेवा. ओ मावशी या आता तुम्ही. 50 रुपये दिले ना, या. हा हा, हॅपी व्हॅलेंटाईन डे. जिम, तुझं लग्न झाल्यावर बायकोला बी 10 रुपयेच देणार होय? 10 रुपयात कोणाचं पोट भरतं का? दादा म्हणतो, जर कोणाची मदत करायची असेल ना तर मनापासून आणि चांगली करावी. कळलं? हाला मोठं जॉगिंग करतो. शंतनू दादा, हा वहिनी. सूर्याला बघितलं? नाही. कुठे गेला असेल हा मुलगा? सूर्या, हॅलो सूर्य, कधीपासून शोधते तुला? कुठे आहेस तू? तुझं लवकर वाढत, मला गरज आहे तुझी. मी संकटात आहे. सूर्य, हॅलो मी संकटात आहे. मला गरज आहे तुझी. तू लवकर इथं. सूर्य, हॅलो हॅलो. हं? काय? सूर्या एवढा घाबरलेला का होता? त्याला काही झालं तर नसेल ना? छत्री काका, रिक्षा. तुझं दाटलं या डोळ्यात ग, येड्यावानी करतय जीव आता ग. खुळ तुझं दाटलं या डोळ्यात ग, येड्यावानी करतय जीव आता ग. खुळ तुझं दाटलं या डोळ्यात ग, येड्यावानी करतय जीव आता ग. सजलं रातीला सप्पान फिरवात, हरलो भान व्याग तुझ्याच नादात. सप्पान की हे आहे खरं ग, काही कळना मला जग. रंग मनाचा झाला गुलाबी, तुला पाहताना ग. कशी चालली पार्टीची तयारी? तयारी काय करायची तो? चांगले चांगले कपडे घालायची, मस्त नटायचं, सजायचं. ते तुम्ही करायचं पोरींनो. दादा, आजच्या पार्टीत ना लई मज्जा येणार आहे. मी तर लई एक्साइड आहे बघ. धनु दीदी एक्साइट असतं ग तेच ते. दादा, मला ना इकडे राहायला लई मज्जा येते दादा. आपलं पण असंच एखादं मोठं घर शहरात असतं तर. हा, मला पण चालेल तसं. मला पण. हे बघ, हे आपलं गावाकडचं घर आहे ना, ते चांगलं आहेच की. असं बी दुसऱ्याचं घर नाही, दुसऱ्याचं असतं. ते किती बी चकचकीत असलं ना तरी ते दुसऱ्याचं असतं. त्याच्यात आहे ना आपलेपणाची ऊब नाही मिळत. तिथल्या भिंती आपल्याला प्रेमाने जवळ नाही घेऊ शकत. तिथलं छप्पर आपल्याला स्वप्न नाही दाखवू शकत. तिथल्या अंगणात आपल्याला शांत झोप पण नाही येऊ शकत. पण आपण कष्टानं उभं केलेल्या घरात सगळं मिळवू शकतो. तर पोरींनो, श्रीमंत आहे ना अशी पैशात मोजायची नसती रे.
ते ना पण मेहनतीने खाल्लेल्या घासात, मुक्तपणे घेतलेल्या श्वासात, इतरांच्या चेहऱ्यावर पेरले गेलेल्या आनंदात आणि नात्यात मनानं आणि प्रेमानं आपल्याशी जोडलेले माणसात मोजायची असते. कळलं का? खरंय, पण पैसा कमवायला शहरातच जावं लागतं ना. मीरा, मीरा, दादा, ही मीरा आणि हा आमचा दादा. नमस्कार. नमस्कार. दादा, हिचं की नाही शहरात जाऊन पैसे कमवायचं स्वप्न आहे. नुसतं स्वप्न नाहीये, बाबांनी घेतलेलं कर्ज सुद्धा फेडायचं. आता तुम्ही बोलत होतात ना, तर मला माझ्या बहिणीची आठवण आली. मी पण तिच्याकडे असंच हट्ट करायचे. मग आता तुमचा दादा कसं तुम्हाला समजवतोय, अगदी तसंच माझी बहीण मला समजवायची. दादा बघ, तू किती भारी बोलतोस. तिला पण तिच्या बहिणीची आठवण आली. आता मला पण आपल्या घराची आठवण येते. धनिता, हट्ट करायचीच म्हणजे आता नाही करत. कुठं असते तुझी बहीण? तिलाच शोधते. 20 वर्षांपूर्वी हिसकावून घेतलं तिने माझ्याकडनं तिला. हाय का आता? आहेस का अजून तुझा देवीवर राग? राग नाहीये माझा. माझा ना विश्वासच नाहीये तिच्यावर. विश्वास नसला तरी बी ती आहेच ना. आणि काळजी नको करू, सापडेल ती नक्की. आमचा दादा म्हणलाय ना, म्हणजे मग नक्की सापडणार.